नमस्कार मित्रांनो, मी सुहास दुसाने. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार करण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिका, पर्यावरण विभाग, SD फाउंडेशन आणि पर्यावरण दूत या सर्वांच्या माध्यमातून आपण माझे शहर माझी जबाबदारी हे अभियान उभे केलेले आहे. या अभियानात आता विविध स्तरातील लोक सहभागी होत आहेत आणि सहभागीच नाही होत आहेत तर ह्या अभियानात कार्य करायलाही लागलेले आहेत. मित्रांनो, याचीच कडे एक आज आपल्याबरोबर जुळत आहे जळगाव शहरातील नामांकित चिन्मय हॉस्पिटलचे प्रख्यात डॉक्टर श्री राहुल महाजन सर आणि डॉक्टर सोनाली महाजन मॅडम. तर चला आपण स्वागत करूया यांचे आपल्या अभियानात माझे शहर माझी जबाबदारीमध्ये. तर मित्रांनो, आपण आता स्वागत करतो आहे डॉक्टर राहुल महाजन सर आणि डॉक्टर सोनाली महाजन मॅडम यांचं. मॅडम, सर, आपल्या या अभियानात खूप खूप स्वागत. आपण या अभियानाला जोडला आहात आणि आपलं शहर स्वच्छ, सुंदर, हिरवेगार करण्याकरता सहकार्य करण्यात आहेत. आपलं माझे शहर माझी जबाबदारी या अभियानात खूप खूप स्वागत. नमस्कार, मी डॉक्टर राहुल महाजन. मी डॉक्टर सोनाली महाजन. जळगाव शहर महानगरपालिका, SD फाउंडेशन आणि पर्यावरण दूत यांचं संयुक्त अभियान म्हणजे माझे शहर माझी जबाबदारी. किती सुंदर संकल्पना ही. नुसतं वाक्यच किती मनाला प्रसन्न करणारं आहे. पण हे खरोखर शक्य आहे का? हा प्रश्न विचारलाय कधी? आणि मला खात्री आहे बरेचसे सण याचं उत्तर देतील, कसं शक्य आहे आणि आपल्या हातात काय आहे. माझ्याबद्दल बोलायचं झालं तर माझं शहर माझी जबाबदारी याचा विचारच मी कधी केलेला नाही आहे. आणि ज्या वेळेला मी SD फाउंडेशन यांच्या आयोजकांना भेटले त्यावेळेला मी विचार केला, चला मी काय करू शकते, मी माझ्या लेवलला काय करू शकते. आणि माझ्या मनात पहिला विचार आला प्लास्टिकचा. असं म्हणतात प्लास्टिक भिजतही नाही, विजतही नाही आणि जळतही नाही. मग जे आपण नष्टच करू शकत नाही ते आपण वापरावं तरी का? आणि मग मी ठरवलं, माझ्या घरातले, माझे फॅमिली मेंबर्स, माझ्या हॉस्पिटलमधले कर्मचारी यांच्याशी मी चर्चा केली आणि आम्ही सगळ्यांनी एकमताने निर्णय घेतला आहे की आपल्या घरात येणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या आपण बंद करायच्या. त्याच्याऐवजी आम्ही सगळेजण कापडी पिशव्या वापरणार आहोत. तसंच माझ्या घरात येणाऱ्या सगळ्या प्लास्टिकच्या बॉटल आम्ही बंद करणार आहोत. त्याऐवजी आम्ही वापरणार आहोत स्टीलच्या बॉटल्स. मागच्या 7 ते 8 दिवसामध्ये माझ्या घरामध्ये 70 ते 80% प्लास्टिकचा वापर नक्कीच कमी झालेला आहे. आणि हे काम मी फक्त माझ्या घरातच सुरू केलेलं आहे. ज्या वेळेला मी हे काम मोठ्या स्केलवर करेल त्यावेळेला मला नक्कीच यामध्ये सक्सेस मिळणार आहे, ही खात्री मला मिळालेली आहे. हे झालं प्लास्टिकच्या बाबतीत. स्वच्छ शहर. असं म्हणतात निरोगी शरीरामध्ये निरोगी मन राहतं. म्हणजे आपण ज्या वातावरणात राहतो आहे ते जर वातावरण स्वच्छ असेल तर अरे आपण सगळे प्रसन्न राहू, आपण सगळे आनंदी राहू. काय करता येईल आपल्याला आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी? आपण सगळेजण आपल्या घरामध्ये कचरा व्यवस्थापन करतात, बरोबर आहे की नाही? आपण कुठेही कचरा फेकतो का आपल्या घरात? नाही. आपल्या घरामध्ये कचरा कुंडी असते आणि आपण तिथं जाऊन कचरा फेकतो. हेच करायचं आहे आपल्याला. जेव्हाही आपण आपल्या शहरामध्ये वावरतो आहे त्यावेळेला आपण आपल्या हातात आलेला कचरा रस्त्यावर फेकू नये. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी आपण कचरा उघड्यावर टाकू नये.
हे छोटंसं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. गुटखा खाणं गुन्हा आहे आणि गुटखा खाऊन पिचकारी मारणं तर त्याहून वाईट. आणि ही गोष्ट चुकीची आहे आणि कुठल्याही चुकीच्या गोष्टीला एक्सक्यूज असूच शकत नाही. जळगाव शहरात म्हणा किंवा कुठेही म्हणा, अति जास्त प्रमाणात झालेलं प्रदूषण, सगळीकडे असलेली अस्वच्छता आणि प्लास्टिकचा भस्मासूर, काय होतं या सगळ्यांनी? डॉक्टर राहुल महाजन यांच्याकडे येणारे दम्याचे पेशंट जास्त प्रमाणात वाढलेले आहे. जास्त प्रमाणात कॅन्सरचे पेशंट वाढलेले आहे. ॲलर्जीचे प्रमाण जास्त झालेले आहे. तुम्हाला असं वाटत नाही का की या सगळ्या गोष्टी आपलं सुख आणि समाधान गिळंकृत करत आहे? मग आपली जबाबदारी नाही का की आपण जळगावचे नागरिक म्हणून SD फाउंडेशन, पर्यावरण दूत यांनी हे जे अभियान चालू केलेलं आहे, आपण ह्याचा भाग नक्कीच झालो पाहिजे आणि आपल्याला आपल्या लेवलला आपण काय करता येईल ह्याचा विचार आपण सगळ्यांनी नक्कीच केला पाहिजे असं मला वाटतं. या शहराचे नागरिक म्हणून आम्ही ही जबाबदारी स्वीकारली आहे. आपले काय?